मित्रांनो, तेजोवलय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती, भैयासाहेब काळे यांना अनोखी आदरांजली, शासनाच्या आदेशाने हर घर तिरंगा कार्यक्रम आणि जागतिक छायाचित्र दिन आदी विविध कार्यक्रम आर्वी शहरात उत्साहात साजरे करण्यात आले. माजी सहकार नेते तथा दिलदार व्यक्तिमत्वाचे धनी ऍडव्होकेट दिलीपराव उर्फ भैयासाहेब काळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनी विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करून त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. ऍडव्होकेट भैयासाहेब काळे यांचे वाचन प्रेम सर्वश्रुत होते. सहकार, शिक्षण, कृषी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. नव्याने प्रकाशित होणारे प्रत्येक पुस्तक वाचणे तसेच वृत्तपत्रामधील विविध लेखाचे वाचन करून त्यावर चर्चा करणे हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांच्या याच वाचन प्रेमाची आठवण कायम ठेवत त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुमारे 500 विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करून त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. यावेळी भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट शोभाताई काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनटक्के, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वर्गवासी भैयासाहेब काळे यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर पुरुषोत्तम माळोदे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आशिष पेठे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दरम्यान आर्वी विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जोरे यांच्यासह हर्षल कावळे, निलेश घोडमारे, सुधाकर वाघमारे, मोहम्मद हुसेन, त्र्यंबक पांडे, अंबादासजी आसोले, लक्ष्मणराव दहाट, सुरेश चापले, विनय इंगळे, शेषराव बोबडे, विनायक सुरोसे, आयुष वांगे आदींनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले. याशिवाय मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच पीएम श्री शिवाजी प्राथमिक शाळेत 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत तिरंगा रॅली, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध लेखन आणि देशभक्तीपर गीत गायन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी नगरसेविका उर्मिला पवार आणि मेहताब खातून युसुफ खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश मते, राहुल कोरडे, अनिल मश्राम, पूजा धरमठोक, कल्पना झोडे, श्वेता हेडऊ आणि दुर्गा ठाकूर यांनी परिश्रम घेतले. दरम्यान छायाचित्रकार व फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सहकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रकाश सहारे, पंकज गोडबोले, सचिन श्रीराव, जय खोपे, अमर बळघरे, ललित पकाले, यश शिरपुरे, वैभव सवालाखे, अमोल आयू, शुभम लोखंडे, आशिष करडे, शुभम शिरभाते, सचिन पाटणी, बंडू शिरभाते, वैशाली शिरभाते, महेंद्र शिडामे, प्रमोद हारणे, अभिषेक ढोले, मंगेश कसारे, निलेश स्मृतकर, अनुप मोदी महात्मा, सचिन गोडमारे, प्रशांत जाऊरकर, अंकुश पाटील, हर्षल क्षीरसागर, अमर कसर, तेजस पाचोळे, राजेश राठोड, अगम, दीप सावरकर, दिनेश देहनकर, प्रवीण भुरके, विलास सुकळकर, शकील भाई आदी छायाचित्रकार व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अशा प्रकारे आर्वी शहरात सामाजिक स्मृती, राष्ट्रभक्ती, शैक्षणिक उपक्रम
आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. मित्रांनो, आपल्या परिसरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या प्रत्येक घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा. शासकीय कामातील दिरंगाई, भ्रष्टाचार आणि जनतेच्या प्रश्नावर आम्ही निर्भीडपणे आवाज उठवितो. कुणाचीही गय केल्या जात नाही. निर्भीड व निष्पक्ष बातम्या पाहण्याकरता तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.